जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके तर मित्रांनो आपल्या जे ते सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आहे। तो इथं ॲड केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्याला 20 किंवा 25 सेकंदापर्यंत आणायची आहे। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं, परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जायचं। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा अपडेटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून ह्याचा जो ॲडिओ असेल आपला मित्रांनो तो काय करायचा आपल्याला इथं सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या तिथे काय आता बिटनुसार आपल्या इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करायचे। तर आता आपल्याला बिट 2 वरती आपल्या इथे येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती आल्यानंतर जर आपल्याला स्प्लिट करायचं आहे, परत बिट 3 वरती आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। परत आपल्याला आता बिट 4 वरती येऊन आपल्या इथं जे ते स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती आपल्या इथे येऊन जे ते काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं आहे। परत आपल्या इथं बिट 6 वरती आपल्या इथे येऊन जे ते स्प्लिट करायचे, परत बिट 7 वरती आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 8 वरती येऊन जे ते आपल्याला इथं स्प्लिट करायचं, परत बिट 9 वरती यायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपली इथे जेवढे काय बिट असेल तर त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील ते आपली इथं तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर आपली इथं काहीतरी 15 बिट काहीतरी आहेत मित्रांनो, तर ते 15चे 15 बिट तुम्ही इथं बरोबर जिथं स्प्लिट वगैरे इथं इमेजेस जे असतील ते आपली इथं करून घ्या। आणि आता त्यानंतर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता तुम्हाला एक मी स्टेप सांगतो ती तुम्हाला इथं फॉलो करायची आहे। तर आपल्याला आता काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं एक एक फोटो सोडून आपल्याला नंतरचा जो इमेज असेल त्यावरती यायचा आहे। म्हणजे सुरुवातीचा एक फोटो सोडल्यानंतर नंतरच्या आपल्याला इमेजवरती काय करायचं मित्रांनो इथं येऊन जायचं, परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तोच आपला फोटो जो असेल तो आपल्याला रिपीट इथं ॲड करायचा आहे मित्रांनो। आणि त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती बरोबर त्या इमेज पुरते अशा प्रकारे इथं करून घ्या। आणि त्यानंतर त्याचं जे ते आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथं डुप्लिकेट इथं तयार करून घ्यायचा आहे। आणि त्याचा जो डुप्लिकेट असेल तो एक इमेज सोडून नंतरच्या इमेजला अशा प्रकारे इथं लावा। परत त्याचा जो डुप्लिकेट असेल तो आपल्या इथं करून घ्यायचा आहे। परत आपल्याला हा जो असेल तो इमेज परत आपल्याला एक इमेज सोडून नंतरच्या इमेजला अशा प्रकारे लावा। आणि परत नंतर तो इमेज जो असेल तो परत एकदा आणखीन डुप्लिकेट इथं करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला। तर डुप्लिकेट करा आणि परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन अशा प्रकारे इथं सेट करा मित्रांनो। तर अशा प्रकारे आता इथं आपलं हे जे आहे मित्रांनो ते आता इथं सेट झालं आहे मित्रांनो। आता आपल्या त्यानंतर इथं काय करायचं, आता ते जे काय जेवढे काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं काही जे इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं आता द्यायचे आहेत। ओके तर मित्रांनो आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं। ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं, त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं इनमध्ये जिथं यायचं आहे, तर इनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला इथं एक भेटणारं ॲनिमेशन तर आता लोड होत आहे मित्रांनो, वेट करत आपण। तर आता बघा ॲनिमी फ्रेम हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा, परत लगेच आपल्याला आउटमध्ये यायचं आहे। आउटमध्ये आल्यानंतर फेड आउट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं भेटेल तो आपल्या इथं करून टाका। तर केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं एक इमेज सोडून नंतरचा जो इमेज आहे मित्रांनो आपल्या त्यावरती यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसॉर्ड हा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिसॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। आणि परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं, त्यानंतर जेली फर्स्ट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत एक इमेज सोडून नंतरचा आपल्याला इमेजवरती इथं येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आणि इथं कोणताही ॲनिमेशन इथं द्यायचा नाही आहे। परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा स्क्रीन वाईप हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक स्लीप अँड स्लाइड 1 हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा पिरियड शिप 1 हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन स्मोक हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं
आपला वेव्ह अँड स्लाइड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आता आपल्या शेवटच्या इमेजवर यायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन डिस्टॉर्ट आपल्याला इथं राईट द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ॲनिमेशन झाल्यानंतर आपल्या सुरुवातीला यायचं आणि जे आपण इमेजेस सोडले होते आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो. आता आपल्या ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि आता बघा सेकंड इमेजवरचा जो आपला ओव्हरले आहे मित्रांनो, इमेज तुम्हाला खालती दिसत आहे अशा प्रकारचा तो आपल्या इथं ओव्हरले. तर त्यावरती आपल्याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 2 द्या आणि थोडं परत आपल्याला पुढे यायचं मित्रांनो. परत आपल्या त्या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 1 द्या. परत आपल्याला पुढे यायचं आहे. परत आपल्या त्या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत 3D कार्ड 5 हा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. परत नंतरच्या ओव्हरलेवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा 3D कार्ड 6 द्या. तर अशा प्रकारे आता इथं आपले ॲनिमेशन जे आहेत तिथे झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो. आपल्याला 12 सेकंदावरती 12 सेकंदाच्या मधात तुम्हाला एक अशा प्रकारचा एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा. तर त्यावरती क्लिक करायचं. तिथं आपलं एक ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा. त्यासाठी आपलं लाईट इफेक्ट यामध्ये आपल्या इथे जायचं आहे मित्रांनो. तर लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लेअर सेकंड अशा प्रकारचा ट्रान्झिशन इफेक्ट भेटेल. तर तिथं अप्लाय करून राईटवरती इथं क्लिक करा. आता त्यानंतर आपल्या इफेक्ट द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचे. परत इफेक्टमध्ये जायचे. इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या जिथे काय यायचं आता व्हिडिओ इफेक्ट यामध्ये जाऊन लाईट इफेक्ट यामध्ये आपल्याला यायचं. परत हॅलो अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करायचा आणि त्याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्याला 8 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची. आता त्यानंतर आपल्या परत नंतर काय करायचं. आता नंतरचा जो आपला सेकंड इमेज असेल त्यावरती आपल्याला यायचं आहे. परत आपला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो तो इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत त्याचं डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून आपले एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला अशा प्रकारे ते सेट करायचं आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला ह्याचं डुप्लिकेट जे ते करून अशा प्रकारे बघा मित्रांनो एक इमेज सोडून आपल्याला अशा प्रकारची जी ॲडजस्टमेंट जे असतील ते आपल्याला 8 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं 8 सेकंदावरच्या आणि परत आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट घ्यायचा आहे आणि 2 इमेज पुरता इथं सेट करून घ्या. परत नंतर त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. त्यानंतर प्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर 3D सराउंड हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरता ॲडजस्ट करून घ्या. परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये यायचे. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेज पुरते अशा प्रकारे इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ग्लोईंग लाईन्स यामध्ये यायचं. त्यानंतर इलेक्ट्रिक स्टोम हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं देऊन ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. परत प्रोच्या ऑप्शनमध्ये आपल्याला येऊन इथे बघा मित्रांनो आपल्याला एक अशा प्रकारचा फ्लेम आउटलाईन अशा प्रकारचा इथं एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून 2 इमेज पुरता ॲडजस्ट करून घ्या. परत आपल्या नंतरच्या इफेक्टवर इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आपल्याला एक अशा प्रकारचा ग्लोविंग डबल्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपला इफेक्ट भेटणार आहे तो आहे मित्रांनो बघा अशा प्रकारचा वन वे शिप. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.